काही तारखा नुसत्या तारखा नसतात, त्या इतिहासाच्या पुस्तकात बंद राहत नाहीत. 23 मार्च 1931 ही अशीच एक तारीख आहे. एक अशी ज्वाला जी आजही आपल्या सगळ्यांच्या मनात धगधगतीये. चला तर मग या आगीला जरा जवळून पाहूया. 1931 फक्त एक आकडा नाहीये हा. हे एक असं वर्ष आहे, एक असं प्रतीक आहे, ज्याने फक्त इतिहासच नाही तर देशाच्या विचारांची दिशाच बदलून टाकली. म्हणूनच म्हटलं, ही फक्त एक तारीख नाहीये. नाही, हा तो दिवस आहे ज्या दिवशी भगतसिंग नावाचा एक तरुण मृत्यूला हसत हसत सामोरा गेला आणि माहितीये, तो कायमचा अमर झाला. पण थांबा, ही गोष्ट फक्त त्या बलिदानापुरती मर्यादित नाही. नाही नाही, त्या बलिदानाच्या मागे जे होतं ना, ते जास्त महत्वाचं आहे. ते होते विचार, आणि ती होती एक विचारांची क्रांती. आणि वय काय होतं त्याचं? फक्त 23 वर्ष. विचार करा जरा, आपण 23व्या वर्षी काय करतो? करिअर, भविष्य, प्लॅन्स, आणि तो माणूस देशाचं भविष्य लिहित होता. त्याच्या हातात बंदूक होती हे खरंय, पण त्याच्या डोक्यात, त्याच्या मनात एक पुस्तक होतं. आणि हेच तर सगळ्यात मोठं शस्त्र होतं. कारण त्याला पक्क माहिती होतं, खरा बदल बंदुकीने नाही तर पुस्तकाने, विचारांनी येतो. त्याच्यासाठी क्रांती म्हणजे काय होतं? फक्त बॉम्ब आणि गोळ्या? अजिबात नाही. त्याच्यासाठी क्रांती म्हणजे एक विश्वास होता, एक ठाम विश्वास की जो बदल टिकतो, जो खरा बदल असतो ना, तो गोळ्यांमधून नाही तर विचारांमधून जन्माला येतो. आणि हे बघा ना, त्याने स्वतःच किती भारी लिहून ठेवले. तो म्हणतो, मी प्रेमाबद्दल लिहायचा विचार करत होतो, पण शब्दांनी स्वतःच इन्कलाब लिहून टाकलं. म्हणजे विचार करा, क्रांती त्याच्या रोमारोमात, त्याच्या रक्तात भिनली होती. आता आपण त्या क्षणाकडे जाऊया जिथे हे सगळे विचार थेट मृत्यूला सामोरे गेले. बघूया भगतसिंगने मृत्यूला काय उत्तर दिलं. तो क्षण डोळ्यासमोर आणा जरा. समोर फासाचा दोर लटकतोय. मृत्यू अवघ्या काही पावलांवर आहे. अशा वेळी काय होतं? साहजिकच कोणालाही भीती वाटे. पण भगतसिंग, तो अजिबात घाबरला नाही. चेहऱ्यावर भीतीचा साधा लवलेशही नव्हता. त्याचे पाय थांबले नाहीत. त्याचे विचार ते तर कधीच थांबले नव्हते. आणि सगळ्यात महत्वाचं, तो झुकला नाही, कोणासमोरच नाही. उलटं तो हसला. हो, त्या मृत्यूकडे बघून त्याने एक स्मितहास्य केलं. ते हास्य म्हणजे त्याचा विजय होता. इंग्रजांच्या अहंकारावर केलेला शेवटचा आणि सगळ्यात मोठा प्रहार होता तो. का हसला असेल तो? कारण त्याला पक्क माहिती होतं, हा शेवट नाहीये, ही तर सुरुवात आहे. त्याच्या एका बलिदानाने देशातल्या लाखो तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची एक अशी आग पेटणार होती, जी विझवणं कुणाला शक्य नव्हतं. बरं, हे सगळं झालं इतिहासाबद्दल. पण त्या बलिदानाचा आज काय अर्थ आहे? आज आपल्यासाठी त्याचा काय संबंध? कारण ही गोष्ट फक्त इतिहासाची पुस्तकं चालण्यासाठी नाहीये. आज आपण सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. त्या बलिदानाचं आपण काय करतोय? कुठं गेलीये ती आग, ती हिंमत, ते विचार आपण कुठं घेऊन चाललो आहोत? विचार करा ना, आपण अजूनही घाबरतो का छोट्या छोट्या गोष्टींना? जरासं अपयश आलं की थांबून जातो का? आपली स्वप्न सहज सोडून देतो का? जर यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर हो असेल तर जरा थांबा, विचार करा. त्या माणसाने देशासाठी आपला जीव दिला. आपण आपल्या स्वतःच्या स्वप्नांसाठी थोडा संघर्ष नाही करू शकत का? आणि म्हणूनच 23 मार्च ही फक्त एक कॅलेंडरवरची तारीख नाहीये. तो एक विचार आहे, एक जगण्याची पद्धत आहे, जी आपण प्रत्येक दिवशी जगू शकतो. एक खूप छान गोष्ट आहे. जग बदलायचंय ना, मग आधी स्वतःला पेटवून घ्यावं लागतं. हो, स्वतःच्या आत ती आग पेटवावी लागते. ती जिद्द, ती पॅशन, जी काहीतरी मोठं करण्यासाठी आपल्याला झोपू देणार नाही. आणि सुरुवात अगदी सोपी आहे. फक्त 3 गोष्टी. 1. स्वप्न मोठं बघा. 2. विचार मोठे ठेवा. आणि 3. भीतीला कायम घराबाहेर ठेवा. तिला आत येऊच द्यायचं नाही. कारण इन्कलाब ही फक्त घोषणाबाजी नाहीये, तो रस्त्यावर ओरडण्याचा नारा नाहीये. ती एक जीवनशैली आहे. रोज स्वतःला कालच्यापेक्षा थोडंसं बेटर बनवणं, रोज आपल्या ध्येयाकडे एक पाऊल टाकणं, हा आहे खरा आपला वैयक्तिक इन्कलाब. तर मग एक गोष्ट लक्षात ठेवूया. 23 मार्च 1931 हा फक्त इतिहास नाहीये, ही एक जबाबदारी आहे. आपल्या स्वप्नांची जबाबदारी, आपल्या देशाची जबाबदारी, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची जबाबदारी. आणि शेवटी एकच, जर आपल्या हृदयात ती आग जिवंत असेल, ती धगधगती ज्योत असेल, तर मग कॅलेंडरची गरज नाही. आपल्यासाठी प्रत्येक दिवस 23 मार्च असू शकतो.